श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. स्वामी भक्तांनो, आपल्या जीवनातील संकटे दूर करून मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा देणारी स्वामी समर्थांची ही दिव्य कथा प्रार्थना ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या सर्वांवर राहो. श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत मनासारखी नोकरी मिळवण्यासाठी स्वामी समर्थ सेवा प्रेरणादायी कथा. श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार. स्वामी भक्तांनो, आज आपण अशी एक प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत जी अनेक तरुणांसाठी आशेचा किरण ठरू शकते. आजच्या काळात चांगले शिक्षण असूनही मनासारखी नोकरी मिळणे खूप कठीण झाले आहे. अनेक ठिकाणी अर्ज करूनही प्रतिसाद मिळत नाही. मुलाखतीमध्ये अपयश येते. त्यामुळे मनात निराशा, भीती आणि आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. अशीच ही कथा आहे अमोल नावाच्या एका तरुणाची. अमोलने आपले शिक्षण पूर्ण केले होते. त्याने खूप मेहनत घेऊन पदवी मिळवली होती. त्याची एकच इच्छा होती, आपल्या कुटुंबाला आधार देणारी आणि मनासारखी नोकरी मिळवणे. सुरुवातीला त्याने अनेक कंपन्यांमध्ये अर्ज केले. प्रत्येक मुलाखतीसाठी तो खूप तयारी करत असे. पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणांमुळे त्याची निवड होत नव्हती. एक दोन वेळा नाही तर अनेक महिन्यांपर्यंत हेच सुरू होते. हळूहळू तो खूप निराश झाला. घरातील आर्थिक परिस्थितीही फार चांगली नव्हती. आई वडील त्याला धीर देत होते, पण त्यांनीही काळजी वाटत होती. नातेवाईक आणि समाजातील लोक विविध प्रश्न विचारत होते. त्यामुळे अमोल मानसिकदृष्ट्या खूप खचून गेला. एके दिवशी त्याच्या आईने त्याला सांगितले, बाळा, प्रयत्न सोडू नकोस. मेहनत करत राहा आणि स्वामी समर्थांवर विश्वास ठेव. स्वामीवर विश्वास ठेवणाऱ्याला ते कधीच एकटे सोडत नाही. आईच्या शब्दांनी अमोलच्या मनात आशेचा एक नवीन किरण निर्माण झाला. त्याने ठरवले की मेहनतीसोबतच स्वामी समर्थांची सेवा आणि नामस्मरण करायचे. त्याने दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दिवा लावण्यास सुरुवात केली. तो मनापासून श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागला. दररोज 11 माळ नामजप, स्वामींची आरती आणि प्रार्थना तो श्रद्धेने करू लागला. प्रार्थना करताना तो म्हणत असे, स्वामी, मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या मेहनतीला यश द्या. मला माझ्या कुटुंबासाठी काहीतरी चांगले करण्याची संधी द्या. दिवस जात होते, पण यावेळी अमोलच्या मनात पूर्वीसारखी निराशा नव्हती. स्वामींच्या नामस्मरणामुळे त्याच्या मनात सकारात्मक आणि आत्मविश्वास वाढू लागला. तो पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने मुलाखतीची तयारी करू लागला. नवीन कौशल्य शिकू लागला आणि स्वतःला अधिक सक्षम बनवू लागला. काही आठवड्यानंतर त्याने एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये अर्ज केला. काही दिवसांनी त्याला मुलाखतीसाठी फोन आला. यावेळी त्याने स्वामींचे नामस्मरण करून मुलाखतीला जाण्याचा निर्णय घेतला. मुलाखतीच्या दिवशी त्याने मनापासून स्वामी समर्थांचे नाम घेतले आणि आत्मविश्वासाने मुलाखती दिली. मुलाखत अपेक्षापेक्षा खूप चांगली झाली. तरीही तो निकालाची शांतपणे वाट पाहू लागला. 2 दिवसांनी त्याला कंपनीकडून फोन आला. त्याची त्या नोकरीसाठी निवड झाली होती. त्याला मनासारखा पगार आणि चांगले कार्यक्षेत्र मिळाले होते. ही आनंदाची बातमी ऐकताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्याने सर्वप्रथम स्वामी समर्थांचे आभार मानले. त्याला जाणवले की स्वामीवरील श्रद्धा, सातत्याने प्रयत्न आणि स्वतःवरचा विश्वास यामुळेच
त्याला हे यश मिळाले. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एक महत्त्वाचा संदेश मिळाले. केवळ चमत्काराची वाट पाहून चालत नाही. श्रद्धेसोबत प्रयत्न करणेही आवश्यक आहे. स्वामी समर्थावरील विश्वास आपल्याला मानसिक बळ देतो, आत्मविश्वास वाढवतो आणि कठीण परिस्थितीतही पुढे जाण्याची प्रेरणा देतो. जर तुम्हालाही मनासारखी नोकरी मिळायची असेल तर निराश होऊ नका. दररोज श्रद्धेने स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. त्याचबरोबर आपल्या कौशल्यावर काम करा, नवीन गोष्टी शिका आणि सातत्याने प्रयत्न करत राहा. स्वामी समर्थ नेहमी आपल्या भक्तांना सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द आपल्या जीवनात आत्मविश्वास निर्माण करतात. मनापासून केलेली प्रार्थना, प्रामाणिकपणा, प्रयत्न आणि स्वामीवरील अढळ श्रद्धा यामुळे जीवनातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. योग्य वेळ आल्यावर स्वामी आपल्या भक्तांवर कृपा करतात आणि त्यांना योग्य मार्ग दाखवतात. चला आपण सर्वजण श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा आपल्या सर्वांवर आणि प्रत्येकाला मनासारखी नोकरी, यश आणि आनंद प्राप्त हो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणखी काही नवीन पाहण्यास उत्सुक असाल तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.